स्वातंत्र्य दिन विशेष, लोकशाही, संविधान आणि नागरिकांची जबाबदारी. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना WH न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नाही, तर प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, न्याय आणि अभिव्यक्तीचे अधिकार सुरक्षित असणे हा आहे. लोकशाही मजबूत राहण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी संविधानिक मूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. भ्रष्टाचार, अधिकारांचा गैरवापर, अवैध धंद्याकडे दुर्लक्ष किंवा त्यांना प्रोत्साहन मिळाल्याच्या तक्रारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या कायदेशीर आवाज दाबण्याचे प्रयत्न हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी निश्चितच चिंताजनक ठरू शकतात. कोणत्याही व्यक्तीवर खोटा किंवा अन्यायकारक गुन्हा दाखल होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे होणेही गरजेचे आहे. लोकशाहीचे 4 प्रमुख स्तंभ आहेत: विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे. हे स्वतंत्र, निष्पक्ष आणि सक्षम राहिले तरच लोकशाहीची खरी ताकद कायम राहते. पत्रकारांनी निर्भीडपणे सत्य मांडावे, न्यायव्यवस्थेने निष्पक्ष न्याय द्यावा, प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करूया, संविधानाचा सन्मान करूया, अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवूया आणि देशहिताला सर्वोच्च स्थान देऊया. लोकशाही मजबूत झाली, संविधान सुरक्षित राहिले आणि नागरिकांची जबाबदारी वाढली तरच भारत खऱ्या अर्थाने विश्वशक्ती बनेल. पुनश्च स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.